श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. आजचं आपलं जे दुसरं सदर आहे त्यामध्ये आपण श्री गुरुचरित्र बघत आहोत. श्री गुरुचरित्र ह्यामध्ये आपण आधी जे ओळख बघितली त्यामध्ये आपण अ, अ, भगवान श्री दत्तात्रय यांचं अवतार बघितला, यांचा जन्म बघितला, त्यांची ती कथा बघितली. त्यानंतर मग श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, परमपूज्य श्री रामकृष्ण सद्गुरू क्षीरसागर महाराज यांच्याविषयी ओळख करून घेतली. तर हे आपण आधीच्या सदरात बघितलं. त्यानंतर परंपरा याचे आपण महत्त्व आपण बघितलं. इन्कार्नेशन थिअरी बघितली. इन्कार्नेशन म्हणजे काय, अवतार म्हणजे काय, तर हे आपण आधीच्या सदरात बघितलं. तर आता आपण गुरुचरित्र हे जे कथा गुरुचरित्र ग्रंथ आहे तर ह्याच्याविषयी आपण या सदरामध्ये माहिती करून घेणार आहोत. तर गुरुचरित्र हा ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्र हा श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज या दोन श्री दत्तात्रयांच्या अवताराचं, त्यांच्या लाईफ आणि फिलॉसॉफीचं वर्णन करणारा हा ग्रंथ आहे. हा सिद्ध सरस्वती यांनी गुरुचरित्र हे आपल्या शिष्य नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधर यांना सांगितलेलं आहे. ह्याच्यात टोटल 52 चॅप्टर्स आहेत. सद्गुरूंनी ह्या गुरुचरित्राबद्दल काय सांगितलेलं आहे तर ते आपण समजून घेऊया. श्री गुरुचरित्राच्या अध्ययनाने, चिंतनाने, मननाने आपल्या जीवनातील जी संकटे व चिंता निर्माण होतात ती दूर होतील असे श्री गुरूंचे म्हणजे साक्षात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जे वचन आहे. मनपूर्वक गुरुस्तुती केल्याने आपले दोष व दुर्गुण कमी होतात. तर हे श्री गुरुचरित्र वाचल्याचे आपल्याला फलश्रुती आहे. श्री गुरुचरित्र ही सिद्धवाणी आहे व मंत्रा एवढे सामर्थ्य त्यात आहे. श्री गुरुचरित्र वेदासमान पवित्र ग्रंथ आहे व वेदवाणी इतकाच अधिकार त्याला आहे. त्यामुळे त्याचे वाचन ठरवलेल्या लयीत व स्वरात व्हायला पाहिजे. व्यवस्थित वाचनाने, मंत्रोच्चाराने लहरी उत्पन्न होतात, तरच यजमानाला त्याचे चांगले फळ व समाधान मिळते. जसे तुम्ही शाळेत जाऊन शिक्षण घेता एखाद्या टॉपिकचा, एका सब्जेक्ट, एखादा मेडिसिन शिकल्यावर एखादा डॉक्टर बनतो, एका लॉ शिकल्यावर एखादा लॉयर बनतो, तसंच हे गुरुचरित्र हे जे वेद आहेत किंवा हे श्री गुरुचरित्र आहे याची म्हणण्याची एक पद्धत आहे. म्हणजे वेद तर एक वेद शिकायला जवळजवळ 12 वर्षाचा कालावधी लागतो आणि असे आपले 4 वेद आहेत. तर ते विद्यार्थी तसे शिकून, वेद शिकून बाहेर पडतात. तर असे हे जे शिक्षण घेतात त्यांना ते म्हणण्याची त्या पद्धतीने, त्या लयीमध्ये, त्या तालामध्ये त्याचं ज्ञान असतं आणि ते तसं म्हणू शकतात. तर अशा लोकांकडनंच हे म्हणून घ्यावं. हे कोणीही इतर लोकांनी आपल्याला वाचता येतं म्हणून वाचू नये असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. आणि याचे खूप सुंदर असं उदाहरण मी आपल्याला इथे देते. म्हणजे 2 म्युझिकचे हे आहेत, नोट्स आहेत, तर त्या मी ऐकवते आणि ते एक एक्झाम्पल आहे की कसं आपल्याला ती जर योग्य लय आणि ताल नसेल तर जे व्हायब्रेशन्स किंवा कंपन असतात ते तयार होत नाहीत आणि त्यातून आपल्याला त्रास होतो किंवा समाधान मिळतं. तर हे असे नोट्स आहेत. तर फर्स्ट वन इज दिस. तर ही जी नोट आहे ही अत्यंत अशी कर्कश आणि कानाला इरिटेट अशी करणारी आहे. यातून कोणतीही मेलडी तयार होत नाही. ही दुसरी नोट आहे. तर अशा या 2 नोट्स आपण ऐकल्या आणि आपल्याला एक लक्षात आलं असेल की पहिली होती ती अत्यंत अशी कर्कश होती. त्यातून मेलडी तयार होत नाही, म्युझिक तयार होत नाही. ही दुसरी होती ती एखाद्या नॉलेजेबल पर्सनने, त्यातलं ज्याने ज्ञान घेतलेलं आहे, म्हणजे शिकलेलं आहे, अशा माणसाने ते म्युझिक तयार केलं आणि त्यातून आपल्याला आनंद मिळतो आणि ते आपल्या मनाला समाधान देतं. तर दिस इज द बेसिक फिलॉसॉफी ही एक्सप्लेन करते की जे हे वाचण्याची पद्धत असते, हे असे ग्रंथ वगैरे, त्याच लोकांनी ते वाचावे कारण त्यांनी त्याचं शिक्षण घेतलेलं असतं. तर त्यामुळे त्या लयीत आणि त्या ह्याच्यामध्ये ते वाचलं गेलं पाहिजे, तरच त्याचे योग्य व्हायब्रेशन्स तयार होऊन योग्य ते परिणाम होतात. श्री गुरूंना विचारल्याशिवाय श्री गुरुचरित्र हा ग्रंथ वाचू नये असं सद्गुरू सांगतात. ते ह्याच करता श्री गुरुचरित्र वाचनाची एक पद्धत निश्चित केलेली आहे आणि त्याप्रमाणे ब्राह्मणाकडून म्हणजे त्या नॉलेजेबल पर्सनकडून त्याचे पाठ करून घेतले तर चालतात. श्री गुरुचरित्र हे वाचता येते म्हणून कोणीही वाचू नये. श्री गुरुचरित्र ऐकणाऱ्याला कुठेच दोष नाही.
तर हे झालं श्री गुरुचरित्रा ह्याविषयी माहिती जी सद्गुरूंनी आपल्याला दिलेली आहे ती आपण बघितली. तर हे श्री गुरुचरित्र जर एवढं हे असेल त्याची म्हणजे आपल्याला काटेकोरपणे त्याचं पाळायचं असेल तर आपण त्याचा अभ्यास कसं करणार? तर त्याकरता आपण श्री गुरुचरित्र अवतरणिका ही घेणार आहोत. तर श्री गुरुचरित्र अवतरणिका काय आहे? तर ही ह्या श्री गुरुचरित्राचीच एक सार आहे जे तयार केलं एका भक्ताने ते तयार केलं आणि श्री गुरु आपल्या परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराजाने देवाची परवानगी घेतली. ह्याचं गुरुचरित्र अवतरणिकेमध्ये पहिलं पान आहे, त्यामध्ये सद्गुरूंचं असं हस्ताक्षर पण आहे. तर त्यांनी देवाची परवानगी घेतली की देवा हे माझ्या सर्व भक्तांना म्हणजे स्त्री असो पुरुष असो कोणत्याही वर्णातले असो त्या सर्व भक्तांना ही अवतरणिका वाचण्याची परवानगी आपण द्यावी आणि त्यातून आपली कृपा आणि आशीर्वाद त्यांच्यावर व्हावेत. तर अशी ही अवतरणिका आहे आणि ती वाचण्याची आपल्या सर्वांना परवानगी आहे. तर त्यामुळे आपण ह्या अवतरणिकेत श्री गुरुचरित्राचंच सार आहे. तर त्याच्या माध्यमातून आपण हे श्री गुरुचरित्राचं जे काही पुढे अभ्यास करणार आहोत. तर ही जी अवतरणिका आहे तर ती रोज आपण आपल्या नित्य उपासनेत असावी असा एक हे आहे. आणि नित्य उपासना म्हणजे काय? तर आता उपासना आपण करत असाल म्हणजे रामरक्षा म्हणत असाल किंवा काही इतरही उपासना आपण करत असाल तर उपासनेचं एक सुंदर असं लॉजिक द्यायचं म्हणजे एखादी आपल्याला काहीतरी एक संकट आलं आपल्यावर आणि आपल्याला पैसे हवेत, कोणतरी हॉस्पिटलाइज आणि आपल्याला पैसे हवेत, तर आपण बँकेकडे जातो आणि आपल्या अकाउंटमधनं पैसे काढतो. पण ते आपण अकाउंटमधनं पैसे तेव्हाच काढू शकतो जेव्हा त्या अकाउंटमध्ये पैसे असतील. तर तुमच्या अकाउंटमध्ये जर झिरो असेल तर तुम्ही काय पैसे काढणार आणि ते तुम्हाला तुमच्या संकटकाळी म्हणजे तुमच्या वेन यू आर इन नीड तुम्हाला त्याचा कसा काय उपयोग होणार? तर त्याकरता तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पाहिजेत आणि हेच सेम उपासनेबाबतीत देखील आहे. म्हणजे तुम्ही जी नित्य उपासना करता त्यातून हळूहळू एक शक्ती निर्माण होते तुमच्याजवळ, एक तुमच्या गाठीशी एक पुण्य निर्माण होतं आणि ते तुम्हाला तुमच्या संकटकाळी मदत करतं. त्यामुळे ह्यातून तुम्हाला उपासनेचं महत्त्व कळेल की उपासना, नित्य उपासना जी तुम्ही एक ठराविक वेळेत रोज नित्य देवासमोर बसून कराल त्या उपासनेला उपासना म्हणतात. आणि ही अवतरणिका रोज तुमच्या उपासनेत असणं हे सुद्धा एक गरजेचं आहे. कारण का सद्गुरूंनी ही स्वतः सांगितलेली आहे देवांकडनं परमिशन घेऊन की माझे भक्त वाचू शकतात. तर त्यामुळे आपण ती नित्य आपल्या उपासनेत असावी आणि वाचावी. ही आपल्या आईवडिलांकडनं आपण शिकून घ्यावी की ती कशी म्हणायची आणि ती रोज सकाळी अंघोळ करून ती आपण म्हणावी. तर हे उपासनेबद्दल झालं. ही अवतरणिका आपल्या उपासनेत असावी हे सांगण्याचा ह्याच्या मागचा उद्दिष्ट होतं. आणि आता आपण जाऊया त्या अवतरणिकेकडे. ही श्री गुरुचरित्राचं जे कथासार आहे अवतरणिका, तर ह्याच्यामध्ये प्रत्येक अध्यायांचं त्यांनी महात्म्य दिलेलं आहे. तर आपण हळूहळू ह्या सेशन्समध्ये प्रत्येक अध्यायांबद्दल बघणार आहोत. तर प्रथम जो अध्याय आहे तो प्रथम अध्यायी मंगलाचरण मुख्य देवतांचे असे स्मरण श्री गुरुमूर्तींचे दर्शन भक्ताप्रती झाले. हा पहिला अध्याय आहे. तर पहिला अध्याय आहे प्रथमाध्यायी मंगलाचरण मुख्य देवतांचे असे स्मरण. आता कोणकोणते आपले मुख्य देवता आहेत? गणपती आहेत, त्यानंतर सरस्वती आहे, त्यानंतर मग लक्ष्मी देवी आहे किंवा ब्रह्मा विष्णू महेश आहेत. तर ह्या सर्व देवतांचं त्यांनी अभिवादन केलेलं आहे, त्यांची स्तुती केलेली आहे. देवता ही स्तुतीप्रिय आहे. आपल्याला कोणालाही स्तुती आवडतेच ना. आपल्याला एखाद्याने चांगलं म्हटलं तर अप्रिशिएट केलं की आपल्याला छान वाटतं. तर तसंच आहे. तर त्यामुळे आधी सर्वप्रथम कोणत्याही कार्याची जी सुरुवात आपण करतो ही गणेशापासून करतो आणि या ह्याच्यात ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी सर्व देवतांना आधी वंदन केलेलं आहे, त्यांची स्तुती केलेली आहे आणि अशा पद्धतीने हा अध्याय सुरू झालेला आहे. श्री गुरुमूर्तींचे दर्शन भक्ताप्रती झाले. एक भक्त असतो त्याला सद्गुरूंच्या दर्शनाची अत्यंत तीव्र ओढ लागलेली असते. तर तो गाणगापूरला जातो आणि तिथे देवाला विनवणी करतो की देवा मला आपलं दर्शन व्हावं आणि अत्यंत काकुळतीपणे तो देवाची विनवणी करतो आणि त्यातून देव प्रत्यक्ष उभे राहून त्याला दर्शन देतात. कारण देव अत्यंत प्रेमळ आहेत. म्हणजे तुम्ही त्याच्याकडे एक पाऊल टाकलं की ते 100 पावलं टाकून तुमच्याकडे येतात. तर त्यामुळे तुमची जर भक्ती असेल तर भक्ती खूप महत्वाची आहे. तुमची भक्ती जेवढी शुद्ध आणि जेवढी तीव्र असेल तेवढ्या तीव्रतेने तुम्ही देवाची हाक माराल तेवढा देव तुमच्या जवळ येतो. आणि हेच हा पहिल्या अध्यायाचं हे सार आहे
की तो तीव्रतेने त्याच्या भक्तीचं उदाहरण देतो. म्हणजे हा जो सांगण्याचा अध्याय सुरू हा भक्तीपासून झालेला आहे. म्हणजे संपूर्ण हे जे कथासार आहे हे भक्तीवरच आधार, त्याचं मूळ जो पिलर आहे तो भक्ती आहे, की जी भक्ताच्या मनामध्ये जी शुद्ध भक्ती असते त्यातून काय काय साध्य होऊ शकतं हेच आपण पुढच्या सर्व अध्यायांमध्ये बघणार आहोत. तर हा झाला पहिला अध्याय श्री गुरुचरित्र अवतरणिकेचा. तर असेच आपण पुढचेही अध्याय येणाऱ्या क्लासेसमध्ये बघणार आहोत. श्री गुरुदेव दत्त.